गर्ल्स, आज ना एका कॉमन टॉपिकवर बोलायचं आहे मला, ज्याचा की अनुभव आपण सगळ्या कधी ना कधीतरी घेतोच ना. फार काही अवघडात नाही पडत, सरळ मुद्द्यावरच येते. गुड टच आणि बॅड टच. काय असतं काय बरं हे गुड टच बॅड टच? हे आत्ता कुठेतरी कळायला लागलं ना, ज्यावेळेस आपण न्यूजमध्ये बघतोय हे सगळे प्रकरणं वाढत चाललेत, त्यावेळेस आपल्याला कळायला लागलं की मुलगी किती असुरक्षित आहे या जगात. पण मुळात गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय नेमकं? अजूनही माझ्या लहानग्या मैत्रिणींना थोडंसं याचं अज्ञान असेल, म्हणून आज सरळच बोलते. आणि तुम्हाला माहिती आहे माझं बोलणं तोंडावर असतं. गुड टच आपल्या फॅमिलीच्या सहवासात असतो आपण, आणि मुळात आपल्याला कळतं की तो टच मायेचा आहे, प्रेमाचा आहे. त्याच्यामध्ये असं काही उद्धट वाह्यटपणा नाही आहे. तो गुड टच असू शकतो ना. इवन आपण आपल्या वडिलांसोबत असलो आणि त्यांनी आपल्या खांद्यावरती हात ठेवला, आपल्याला कळतं तो हात कसा आहे. आपला भाऊ असला, आपल्याला जाणवतं खरे की काहीतरी वेगळ्या उद्देशाने हात ठेवलाय म्हणून. तिथे आपण स्वतःला कन्फर्म करायचं आणि मग ठरवायचं तो गुड टच होता की बॅड टच होता. आता राहिलं बॅड टच. बॅड टच म्हणजे आपली इच्छा नसतानाही आपल्या शरीराच्या नको त्या भागांवरती टच केला जातो ना, त्यालाच बॅड टच म्हणतात. आता बॅड टच माझ्या मते व्हिडिओ बघणाऱ्या अनेक मुलींनी आयुष्यात कुठे ना कुठेतरी किंवा कधी ना कधीतरी अनुभवलंच असेल. याच्यात तुमची काही चूक नसते. चूक तर ह्या सगळ्या सोसायटीची आहे, त्यांच्या वाईट नजरांची आहे, त्यांच्या वाईट विचारांची आहे, आणि तिथे कुठेतरी आपण बळी पडून जातो. बऱ्यापैकी खूप साऱ्या मुलींनी अनुभवले असेल बॅड टचेस. कुठेतरी मार्केटमध्ये, कुठेतरी बस स्टॉपवर, कुठेतरी बसमध्येच, कधीतरी ते बसच्या गर्दीत. म्हणजे असे खूप सारे अनोळखी लोक मिळतात आपल्याला, जे की फक्त चान्स मिळाला की डान्स नाही का तसे वागून जातात. आणि आपण पण काय फक्त बोलायचं काही नाही ना, बघायचं फक्त. आणि आपल्याला जाणवतं मग की नाही, यांचा टच थोडंसं वेगळा होता, यांनी मला टच केलं, मला थोडंसं वेगळं फील झालं. पण आपण काहीच नाही बोलायचं. पण खरंच काहीच नाही बोलायचं का? नाही बोलायचं, कारण आपण मुली आहोत ना. आणि समाजाच्या प्रथेनुसार मुली कमजोर असतात, हो की नाही? मुलींनी आवाज उठवला तर त्यांना दाबलं जातं, एवढंच माहिती आहे आपल्याला. पण मुलगीने आवाज उठवल्यावरती काय काय होऊ शकतं हे आवाज उठवल्याशिवाय कसं कळणार? आपण कोणाला चान्स का द्यावा बॅड टचसाठी? बाकी माझ्या मैत्रिणी तितक्या हुशार आहेतच. काळजी घ्या, थोड्या सतर्क राहा.